विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर पर्यंत आपण मॅट्रायसिस मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, त्यालाच आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणतो. त्यानंतर एक्सरसाइज करून आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स त्याच्या 3 मेथड आपण बघितलेले. इन्व्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉइंट मेथड. आता याचंच थोडंफार ॲप्लिकेशन पुढच्या सेकंड पार्टमध्ये बघायचं आहे. त्याला आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस म्हणतो. आणि ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिसचा यूज करून आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. आता इथं ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मध्ये मी ते 3 इक्वेशन्स घेतलेले. सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स, तसं 2 व्हेरिएबलमध्ये पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे 3 इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2 मेथड बघायचे. एक मेथड म्हणजे रिडक्शन मेथड आणि सेकंड मेथड इज इन्व्हर्जन मेथड. यामध्ये ही 3 इक्वेशन्स a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2, and a3x plus b3y plus c3z is equal to d3. These equations can be written in matrix form. These equations can be written in matrix form. Ax is equal to b. आणि यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला इन्व्हर्जन मेथड एक्सप्लेन करतो, रिडक्शन मेथड, आणि त्यानंतर आपण इन्व्हर्जन मेथड बघणार आहोत. की यामध्ये रिडक्शन मेथड एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना गिवन इक्वेशन्स पहिल्यांदा तुम्ही या फॉर्म मध्ये लिहून घ्या. एक्स वाय झेड हे तिन्ही व्हेरिएबल LHS ला पाहिजेत आणि कॉन्स्टंट टर्म RHS ला पाहिजे. जर तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेलं नसेल तर तुम्ही या फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा लिहून घ्या. त्यानंतर हे 3 इक्वेशन्स मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहा. दीज इक्वेशन्स कॅन बी रिटन इन मॅट्रिक्स फॉर्म Ax is equal to b. आता यामध्ये A मॅट्रिक्स जो असतो तो कोएफिशिएंट मॅट्रिक्स, हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स. त्यानंतर X मॅट्रिक्स जो असतो तो व्हेरिएबल मॅट्रिक्स, आणि राइट साइड बी मॅट्रिक्स असतो तो कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता कोएफिशिएंट मॅट्रिक्स म्हणजे काय की पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट्स बघा व्हेरिएबलचे a1 b1 c1, सेकंड इक्वेशन a2 b2 c2, थर्ड इक्वेशन a3 b3 c3. हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स a1 b1 c1, a2 b2 c2, a3 b3 c3. त्यानंतर हा व्हेरिएबल मॅट्रिक्स, हा कॉलम मॅट्रिक्स घ्यायचा. कॉलम मॅट्रिक्स काय घ्यायचा याचे मी एक्सप्लेनेशन देणार आहे. आणि हा पण कॉलम मॅट्रिक्स d1 d2 d3. आता बघा हा आपण a1 b1 c1 फर्स्ट इक्वेशन फर्स्ट रो, a2 b2 c2 सेकंड इक्वेशनचे कोएफिशिएंट्स आणि a3 b3 c3 थर्ड इक्वेशनचे कोएफिशिएंट्स. आता व्हेरिएबल मॅट्रिक्स हा कॉलम मॅट्रिक्स काय घ्यायचा कारण या दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट त्या 3 इक्वेशनची LHS मिळते की नाही बघा. a1x plus b1y plus c1z, a2x plus b2y plus c2z आणि a3x plus b3y plus c3z. त्यामुळे हा कॉलम मॅट्रिक्स घ्यायचा. आणि इकडे तुम्हाला हा प्रॉडक्ट 3/1 मिळतो, राइट साइडला 3/1. दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात त्यांची ऑर्डर सेम पाहिजे आणि त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम पाहिजे. म्हणजे जर आपण इक्वेशन LHS मध्ये सॉल्व्ह केलं 3/1 मॅट्रिक्स मिळतो, RHS 3/1 मिळतो आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट जर इक्वेट केला तर तुम्हाला हे 3 इक्वेशन्स मिळतात. म्हणून आपण या फॉर्म मध्ये लिहितो. आता हा मॅट्रिक्स फॉर्म झाला. मी तुम्हाला रिडक्शन मेथड एक्सप्लेन करणार आहे. ज्यावेळेला तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन बोर्डाला असं विचारतात सॉल्व द इक्वेशन बाय रिडक्शन मेथड, तर या स्टेपला तुम्हाला 1 मार्क असतो. गिवन इक्वेशन्स लिहा आणि these equations can be written in matrix form.
ही स्टेप लिहिला की तुम्हाला 1 मार्क मिळतो, लक्षात घ्या. आता रिडक्शन मेथड मध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करायचं आपल्याला की एक तर हा जो मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, बिलो द डायगोनल लाईनचे एलिमेंट सगळे काय करायचे, 0 करायचे, त्याला आपण काय म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अबव द डायगोनल लाईनचे एलिमेंट हे 3 एलिमेंट तुम्ही काय करायचे, 0 करायचे. आता यापेक्षा आणखी वे तुम्हाला सांगतोय की कोणतेही 3 एलिमेंट 0 करा, पण कंडिशन काय, 2 फ्रॉम 1 रो अँड 1 फ्रॉम रिमेनिंग 2 रोज. असं केला तरी पण एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं, त्याला आपण रिडक्शन मेथड म्हणतो. हे लक्षात आलं का बघा. 2 फ्रॉम 1 रो म्हणजे पहिल्या रोचे 2 एलिमेंट 0 करा किंवा दुसऱ्या रोचे 2 एलिमेंट 0 करा किंवा तिसऱ्या रोचे 2 एलिमेंट 0 करा. मग हे 2 एलिमेंट पहिलेच 2 पाहिजे, शेवटचे 2 पाहिजे किंवा पहिला आणि तिसरा पाहिजे असं काही नाही. फक्त कंडिशन काय, ऍटलीस्ट 3 एलिमेंट्स तुम्ही 0 करायचे, 3 एलिमेंट तुम्ही 0 करायचे. त्यामध्ये 2 फ्रॉम 1 रो आणि 1 फ्रॉम रिमेनिंग 2 रोज, दॅट इज कॉल्ड रिडक्शन मेथड. पण नेहमी एक लक्षात ठेवायचं की 12वी 11वी वर्गाला आपण अभ्यास करत असताना मी नेहमी सांगत असतोय हार्ड वर्क बरोबर आपलं स्मार्ट वर्क पाहिजे. हे लक्षात घ्या. आपण नेहमी बोलत असताना एका दगडात 2 पक्षी मेले असं म्हणतो. एका दगडात आता आपल्याला 4-5 पक्षी मारायचे किंवा त्यापेक्षा जास्त मेले तर अतिशय चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अभ्यास करत असताना एक मेथड आपल्याला मॅक्सिमम किती ठिकाणी यूज करता येईल तेवढी यूज करू शकतो तुम्ही, लक्षात घ्या. हे टेक्निक तुम्ही यूज करा. मग आता हे असं का सांगतोय, कारण आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ज्यावेळेला इन्व्हर्स फाइंड आउट करतो त्याला काय केलंय बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की या एल वरचे एलिमेंट तुम्ही पहिल्यांदा काय करा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घ्या. बरोबर आहे, लक्षात येतं का बघा. तर त्यामुळे हा एलिमेंट इथं काय करतो आपण, रो ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हर्स करत असताना हा एलिमेंट 1 0 0 0 1 आणि त्यानंतर मग इकडचे आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये सगळे एलिमेंट करतो. मात्र इथं काय करायचं, रिडक्शन मेथड मध्ये 1 0 0 0 इथपर्यंत हा 1 करण्याची गरज नाही, कारण हे 3 एलिमेंट जर तुम्हाला 0 मिळाले की बघा 2 फ्रॉम 1 रो अँड 1 फ्रॉम अदर रो, दॅट इज कॉल्ड रिडक्शन मेथड. कारण ही आपल्याला सवय आहे, तीच मेथड इथे यूज करा. म्हणजे आणि यानंतर या 2 मॅट्रिक्सचा तुम्ही प्रॉडक्ट घेतला की तुम्हाला 3 इक्वेशन्स मिळतात आणि त्याच्यावर आपल्याला काय करता येतं, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. दॅट इज कॉल्ड रिडक्शन मेथड. लक्षात आलं. म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा और लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा किंवा 2 एलिमेंट फ्रॉम 1 रो अँड 1 एलिमेंट फ्रॉम एनी अदर रो, दॅट इज कॉल्ड रिडक्शन मेथड. लक्षात आलं. आता या रिडक्शन मेथडनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं ते बघू. म्हणजे इथं पहिली मेथड हे तुम्ही लिहून घ्या, रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड. तर या मेथडनं आपण एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, त्यापैकी वर्ड प्रॉब्लेम पण याच्यावरती विचारले जाऊ शकतात. पहिल्यांदा आपण अल्जेब्रिक फॉर्म मधले एक्झाम्पल्स बघू आणि त्यानंतर मी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम पण देणार आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये एक एक्झाम्पल मी देतो रिडक्शन मेथडचं. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशंस बाय रिडक्शन मेथड. सॉल्व x plus 3y plus 3z is equal to 12, x plus 4y plus 4z is equal to 15 and x plus 3y plus 4z is equal to 30 by the method of reduction. हे आपल्याला रिडक्शन मेथडने सॉल्व करायचं आहे. काही वेळेला हा क्वेश्चन असा विचारतात, राइट द इक्वेशंस इन मॅट्रिक्स फॉर्म अँड सॉल्व देम बाय मेथड ऑफ रिडक्शन और मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता इथं रिडक्शन मेथडने सॉल्व करत असताना मॅट्रिक्स फॉर्म हा लिहावाच लागतोय, लक्षात घ्या. त्यामुळं पहिल्यांदा गिवन इक्वेशन्स लिहू, मॅट्रिक्स फॉर्म लिहू आणि त्यानंतर मग आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ए करायचा आहे आणि त्यासाठी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. इथं एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागतं. तुम्हाला लास्ट लेक्चरला जे होमवर्क दिलं होतं त्याचंही उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे आणि इथं
आपण का रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार नाही, हे इथं तुम्हाला लक्षात येईल. आपण हे सॉल्व्ह करू. गिवन इक्वेशन्स x plus 3y plus 3z is equal to 12. x plus 4y plus 4z is equal to 15. x plus 3y plus 4z is equal to 13. These equations can be written in matrix form. Ax is equal to b. बघा आता याच्यामध्ये ए मॅट्रिक्स मी तुम्हाला सांगितलं, कोएफिशिएंट मॅट्रिक्स पहिल्या रोचे कोएफिशिएंट 1 3 3, सेकंड रोचे सेकंड इक्वेशनचे कोएफिशिएंट 1 4 4, त्यानंतर थर्ड इक्वेशनचे कोएफिशिएंट 1 3 4 इनटू व्हेरिएबल मॅट्रिक्स. हा कॉलम मॅट्रिक्स घ्या x y z आणि राइट साइड कॉन्स्टंट मॅट्रिक्स 12 15 13. बघा या स्टेपला तुम्हाला बोर्डाला 1 मार्क मिळतो. दीज इक्वेशन्स कॅन बी रिटन इन मॅट्रिक्स फॉर्म, तुम्हाला 1 मार्क मिळतो. आता तुम्हाला काय सांगितलं, हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स करा, म्हणजे बिलो द डायगोनल एलिमेंट 0 करा. आता यामध्ये हे करत असताना हा 1 ऑलरेडी आहे, हा मी 0 करतो. बाय R2 changes to R2 minus R1. We get 1 3 3, 1 minus 1 0, 4 minus 3 1, 4 minus 3 1, 1 3 4. हा कॉलम मॅट्रिक्स आहे असा ठेवा, याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. आता LHS मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन यूज केला तेच RHS मध्ये यूज करा. 12 15 minus 12 3 13. बघा आता हा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितले की रो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज का करू शकतो. समजा आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं तर या कॉलम मधून हा कॉलम जर सबट्रॅक्ट केला तर इथं तुम्ही या कॉलम मधून कोणता कॉलम सबट्रॅक्ट करणार, इथं एकच कॉलम आहे. लक्षात आलं का? कालच्या एक्झाम्पलचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल की एक होमवर्क दिलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण रोज ट्रान्सफॉर्मेशन काय यूज करू शकतो, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय यूज करता येणार नाही हे तुम्हाला शोधा म्हणून सांगितलं होतं का, त्याच्यावरती विचार करा. तर याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल की राइट साइडला फक्त कॉलम एकच कॉलम आहे आणि इकडे 3 कॉलम आहेत. इकडे तुम्ही C1 C3 केला तर इथं C1 C3 आणायचा कुठून, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथं फक्त आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकतो. आता हा एलिमेंट 0 करायचा आहे बाय R3 changes to R3 minus R1. बघा 1 minus 1 हा एलिमेंट 0 होतो. Therefore 1 3 3 0 1 1 1 minus 1 0 3 minus 3 0 4 minus 3 1 into हा मॅट्रिक्स x y z. राइट साइडला 12 3 12 minus 13 minus 12 1. बघा आता हा एलिमेंट 0 करताना हा एलिमेंट 0 झाला. अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण एका दगडात तिथे 2 पक्षी मिळेल. इन्व्हर्स काढायचं असेल तर 3 पक्षी मरतात. 0 0 1 हा स्टँडर्ड कॉलम मिळतो. पण आपल्याला काय करायचं आहे, 2 फ्रॉम 1 रो 1 फ्रॉम रिमेनिंग 2 रोज. 3 एलिमेंट 0 झाले, रिडक्शन मेथड. आता या स्टेप नंतर काय करायचं, या दोन मॅट्रिक्स LHS मध्ये प्रॉडक्ट घ्यायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम x plus 3y plus 3z, x plus 3y plus 3z. Second row first column 0 plus y plus z, म्हणजे plus y plus z, आणि इकडे फक्त काय मिळतं 0 0 z is equal to हा मॅट्रिक्स 12 3 1. आता बघा LHS मध्ये तुम्हाला 3/1 मॅट्रिक्स मिळाला, RHS मध्ये 3/1 मॅट्रिक्स आहे. सिन्स these matrices are equal, आता दोन मॅट्रिक्स इक्वल असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल येतात. therefore we get x plus 3y plus 3z is equal to 12, इक्वेशन 1.
y plus z is equal to 3 इक्वेशन 2 आणि एक डायरेक्ट व्हॅल्यू मिळते z is equal to 1. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये घाला. therefore इक्वेशन 2 implies z is equal to 1 घेतलं की y plus 1 is equal to 3. y ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते 2 मिळते. या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये घाला. इक्वेशन 1 implies x y ची व्हॅल्यू 2 म्हणजे इथं 6 येतं, z ची व्हॅल्यू 1 म्हणजे 3 येतं इज इक्वल टू 12. x plus 9 is equal to 12 म्हणजे 9 इकडे जर सबट्रॅक्ट केला तर x ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते 3. therefore we get x is equal to 3, y is equal to 2 आणि z is equal to 1. this is called reduction method. आता या तिन्ही व्हॅल्यू आपण तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होत असतील तर आपला आन्सर करेक्ट नसेल तर रॉंग. आपण चेक करू. x is equal to 3, y is equal to 2, z is equal to 1. 3 plus 6 आणि प्लस 3 बघा इथं 3 plus 6 3 plus 6 9, 9 plus 3 12 येतं. 3 plus 8 11, 11 plus 4 15. 3 plus 6 9, 9 plus 4 13. तिन्ही व्हॅल्यू ना तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात. याला आपण म्हणतो रिडक्शन मेथड. सर्वांच्या लक्षात आलं का? खूप सोपं आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन जे आपण इन्व्हर्स करतो त्याच पद्धतीने सेम एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थितपणे करा. 2 एलिमेंट फ्रॉम 1 रो अँड 1 फ्रॉम रिमेनिंग 2 रोज हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, प्रॉडक्ट घ्या आणि प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला काय करता येईल एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल. आता आणखी एक या टाईपचं मी एक्झाम्पल देतो, त्यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत, ते लक्षात घ्या. यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल मी देतो. सॉल्व एक मी असं देतो एक्झाम्पल. एक्सप्रेस the following equations in matrix form. And solve them by the method of reduction. त्याच्यामध्ये एक्झाम्पल x minus y plus z is equal to 1, 2x minus y is equal to 1 and 3x plus 3y minus 4z is equal to 2. बरोबर. हे आपण एक्झाम्पल रिडक्शन मेथडने सॉल्व करायचे आहे. मात्र एक्झाम्पल विचारत असताना काय म्हटलेलं आहे बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म अँड सॉल्व देम बाय मेथड ऑफ रिडक्शन. आता तुम्हाला क्वेश्चन असा जरी विचारला सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय रिडक्शन मेथड तर मॅट्रिक्स फॉर्म हा लिहावाच लागतोय, लक्षात घ्या. त्या स्टेपला 1 मार्क आहे. मग आपण हे सॉल्व करू रिडक्शन मेथडनं. given equations x minus y plus z is equal to 1, 2x minus y is equal to 1 and 3x plus 3y minus 4z is equal to 2. These equations can be written in matrix form. Ax is equal to b, where A is coefficient matrix 1 minus 1 1, ते चुकून 2 घेऊ नका कारण z2 सारखं दिसतं आणि इथं 1 ऐवजी 2 जर घेतला तर सगळं चुकलं. 2
-1 आणि इथं z कोएफिशियंट ऍब्सेंट तर ऍब्सेंट आहे म्हणजे कोएफिशियंट काय घ्यायचा 0 घ्यायचा. त्यानंतर 3 -4 into x y z. राइट साइडला कॉन्स्टंट मॅट्रिक्स 1 1 2. बघा राइट साइडला कॉन्स्टंट मॅट्रिक्स 1 1 2. आता रिडक्शन मेथडने सॉल्व करायचं आहे. कोणतेही तीन एलिमेंट झिरो करा, 2 फ्रॉम वन रो अँड 1 फ्रॉम रिमेनिंग 2 रोज. आता आपण अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स प्रमाणे गेलो तरी चालतं. आता याच्यामध्ये हा एलिमेंट 1 आहे, हा एलिमेंट आपण 0 करू. याची दुप्पट यातून सबट्रॅक्ट करा बाय r2 changes to r2 minus 2 times r1. Therefore we get 1 minus 1 1, 2 minus 2 0, minus 1 minus minus plus 2 1, 0 minus 2 minus 2, 3 minus 4 into x y z is equal to 1 1. तर याची दुप्पट वजा करायची आहे. 1 minus 2 minus 1 आणि 2 as it is. बघा हा एलिमेंट इथं 0 झाला. आता आपल्याला हा एलिमेंट 0 करायचा आहे तर याची तिप्पट यातून सबट्रॅक्ट करा बाय r3 changes to r3 minus 3 times r1. Therefore we get 1 minus 1 1, 0 1 minus 2, 3 minus 3 0, 3 minus minus plus 3 6, minus 4 minus 3 minus 7. बघा 3 minus minus plus 3 6 होणार, minus 4 minus 3 minus 7 होणार. हा व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z आणि राइट साइडला कॉन्स्टंट मॅट्रिक्स 1 minus 1 2 minus 3 minus 1. आता हा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे. याची 6 पट यातून सबट्रॅक्ट करा, 6 टाइम्स यातून सबट्रॅक्ट करा. ट्रान्सफॉर्मेशन असं येईल बाय r3 changes to r3 minus 6 times r2 is equal. Therefore we get 1 minus 1 1, 0 1 minus 2 0, 6 minus 6 0, minus 7. याची 6 टाइम्स minus 12 होणार आणि ती मायनस करायचं आहे. minus 7 plus 12 होणार, minus 7 plus 12 5 into हा व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z. राइट साइड 1 minus 1 minus 1 plus 6 5. बघा आता इथं हा डायगोनल लाईनच्या बिलो सगळे एलिमेंट काय झाले 0 झाले. दॅट इज कॉल्ड अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आता म्हणजेच काय 2 फ्रॉम वन रो अँड 1 फ्रॉम रिमेनिंग 2 रोज. आता प्रॉडक्ट आहे का या दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट मी या साइडला घेतो. दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट बघा x minus y plus z फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, y minus 2z आणि 5z is equal to राइट साइड 1 minus 1 5. आता दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत सेम. These matrices are equal. We get three equations. X minus y plus z is equal to 1. Y minus 2z is equal to minus 1. आणि 5z is equal to 5. आता यावरून बघा 5z is equal to 5 वरून तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू मिळते z is equal to 1. From third equation z is equal to 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये घाला. इक्वेशन 2 implies y minus 2 is equal to minus 1. Therefore y is equal to plus 1. कारण minus 2 एकदा plus 1 करा. आता दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर घातल्या आपण तर इक्वेशन 1 implies
x minus 1 plus 1 is equal to 1. हे कॅन्सल, x is equal to 1. म्हणजे याचं सोल्युशन मिळतं x is equal to y is equal to z is equal to 1. तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला सेम मिळतात. आता या तिन्ही व्हॅल्यूनं तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात का तेवढं चेक करा. 1 minus 1 कॅन्सल प्लस 1 आन्सर येतं RHS येतं. 2 minus 1 1 3 plus 3 6 minus 4 2. तिन्ही x y z च्या व्हॅल्यूनं तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला रिडक्शन मेथड लक्षात आले असेल की खूप सोपी पद्धत आहे आणि यावरून आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स 3 व्हेरिएबल्स सॉल्व्ह करता येतात. यामध्ये एक वर्ड प्रॉब्लेम घेत असताना वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय उल्लेख असा नसतो की रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करा किंवा इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करा. पहिल्यांदा इन्व्हर्जन मेथड देतो आणि त्यानंतर मग आपण वर्ड प्रॉब्लेम बघू. इन्व्हर्जन मेथड मी एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर मग नेक्स्ट लेक्चरला आपल्याला इन्व्हर्जन मेथडचे एक्झाम्पल्स बघता येतील आणि वर्ड प्रॉब्लेम सुद्धा बघता येतील. ही रिडक्शन मेथड सर्वांच्या लक्षात आली का बघा की सगळ्यात मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात कमी स्टेप मध्ये म्हणजे सोपा जो कन्सेप्ट आहे हा रिडक्शन मेथडचा लक्षात घ्या. त्यानंतर ही मेथड पण एक्सप्लेन करतो आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम आणि त्याचे एक्झाम्पल्स बघू. इन्व्हर्जन मेथड. आता इन्व्हर्जन मेथड मध्ये बघा हेच तीन इक्वेशन्स कन्सिडर a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2 and a3x plus b3y plus c3z is equal to b3. ही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स आहेत. रिडक्शन मेथड मध्ये आपण घेतलेलं होतं तेच आहे. इथं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये इक्वेशन लिहायची काही गरज नाही, फक्त मॅट्रिक्स फॉर्म काय आहे तो इथे उल्लेख करा. द मॅट्रिक्स फॉर्म इज ax is equal to b. पण इक्वेशन फॉर्म मध्ये लिहू नका, फक्त त्याच्यामध्ये ax आणि b काय आहे तेवढे इथे मेन्शन करा. वेअर a इज कोएफिशिएंट मॅट्रिक्स a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3. त्यानंतर x मॅट्रिक्स इज व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z and b मॅट्रिक्स इज कॉन्स्टंट मॅट्रिक्स d1 d2 d3. हे फक्त सेपरेट मेन्शन करा, मॅट्रिक्स इक्वेशन इथे लिहू नका. आता इन्व्हर्जन मेथड मध्ये काय करायचं आहे की a चा इन्व्हर्स काढायचा आहे. मग तो एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन और एडजॉइंट मेथड. आणि आपल्याला सोपी असणारी मेथड कोणती? एडजॉइंट मेथड. त्यामुळे इन्व्हर्जन मेथडनं सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना शक्यतो तुम्ही कोणती मेथड यूज करा? इन्व्हर्जन मेथड यूज करा. म्हणजे इन्व्हर्स एडजॉइंट मेथड यूज करा. इन्व्हर्स काढण्यासाठी एडजॉइंट मेथड यूज करा. आता इथं या स्टेप नंतर मी लिहितो टू फाइंड a इन्व्हर्स बाय एडजॉइंट मेथड. एडजॉइंट मेथड. आता हे एडजॉइंट मेथड न सॉल्व्ह करायला पाहिजे असं नाही, लक्षात घ्या. इथं तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकता. आता एडजॉइंट मेथड तुम्ही इन्व्हर्स फाइंड आउट केला की देन प्री मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय a इन्व्हर्स. फक्त मी तुम्हाला मेथड एक्सप्लेन करतोय. उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे की फाइंड a इन्व्हर्स बाय एडजॉइंट मेथड और रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मी सोपी मेथड आहे म्हणताना इथं एडजॉइंट मेथड लिहिलंय, त्यामुळे एडजॉइंट मेथडला सॉल्व्ह करायला पाहिजे असं नाही, हे लक्षात घ्या. आता a इन्व्हर्स तुम्ही फाइंड आउट केला की इक्वेशन 1 ला तुम्ही a इन्व्हर्स ला प्री मल्टिप्लाय करा. म्हणजेच काय? a इन्व्हर्स इनटू ax इज इक्वल टू a इन्व्हर्स इनटू b. a इन्व्हर्स इनटू a काय मिळते डेफिनेशन प्रमाणे? युनिट मॅट्रिक्स I इनटू x is equal to a inverse into b. Therefore x is equal to a inverse b. आता इथं तुम्हाला या स्टेप वरून सोल्युशन मिळणार आहे. x मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला कॉलम मॅट्रिक्स आपला व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे तो मिळेल x y z आणि हा जो प्रॉडक्ट आहे
तो प्रॉडक्ट मिळतो से C1 C2 C3. These matrices are equal, therefore x is equal to C1, y is equal to C2 आणि z is equal to C3. This is called inversion method. म्हणजे आपण A मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कडून सॉल्व्ह करतो म्हणून आपण याला इन्वर्जन मेथड म्हणतो. याहीपेक्षा कमी कॅल्क्युलेशन मध्ये काय मिळतं, रिडक्शन मेथड. मात्र बोर्ड एक्झाम मध्ये प्रॉपर मेन्शन केलं असेल की इन्वर्जन मेथडने सॉल्व्ह करा, तो तुम्हाला इन्व्हर्स कडून सॉल्व्ह करावा लागेल. पण इन्व्हर्स कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ऍडजॉइंट मेथड.